बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सबको अस्सलाम वालेकुम. सगळ्यांना माझा नमस्कार. माझा परिचय द्यायला आवडेल. शेख शरीफा बी मैनुद्दीन, राहणार नरसी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. इथून मी बिलॉंग करते. या व्यवसायामध्ये आणणारे माझे मिस्टर DTC लीडर शेख मैनुद्दीन सर. या व्यवसायामध्ये येण्याच्या आधी मी घरकाम करत होते. आता पण मी घरकामच करते. आणि या बिझनेसमध्ये का आले, ये माझे मिस्टर नायगाव पंचायत समिती, मुखेड पंचायत समितीमध्ये इंजिनियर आहेत. गव्हर्नमेंट जॉब असून तर नॉमिनी फॅसिलिटी नाही, म्हणून त्यासाठी माझे मिस्टर माझ्या मिस्टरला बिझनेस आवडलं. माझे मिस्टर मला पण जॉईन करून आपण एक खांद्याला खांदा देऊन आपण या बिझनेसला आपण रन करू असं म्हणून सांगतात. आता मी घरकाम करत करत या बिझनेसला रन करते. आणि माझ्या नंतर जर झालं तर तुला कोणासमोर हात बसायची गरज नाही असं म्हणून म्हणतात माझे मिस्टर. जर अपने पास पैसा है तो सब है, नहीं तो कुछ नहीं है. कोई अपने को पूछ
शक्ती एक करते, ते बी ढासळते, कोसळते, घसरत ऐकड येते. आणि तिसरं पिल्लू येते, तिसरं पिल्लू उठायला बघते, ते उठत नाही. ताकद एक करते, शक्ती एक करते, पण ते होत नाही. मग त्या आईला म्हणते, आई ये ना, आई मला उठा येत नाही, आई ये ना ग, आई ये ना, मला उठा येत नाही. ते सिंही येत नाही, तिथूनच बघते आईकडे, तिच्या लेकराकडे येत नाही, त्या पिल्ल्याकडे येत नाही, तिथूनच बघते. मग असं वाटते की आपली आई येत नाही, ती उठायला बघते, नंतर अजून बसते जाग्यावरच इथंच बसते. मग सिंहीला असं वाटते की आपल्या पिल्लाला उठा येत नाही. मग ते सिंही असं तिला विचार येते की तिथूनच बघते लेकराकडे, उठते, डरकाळी फोडते, झपाझप आपल्या पिल्ल्याकडे येते, नजरानं बघते, डरकाळी फोडते, त्या जन्म दिलेल्या पिल्ल्याला घेऊन घेते, तिचा नदीचा घोट घेते. पण असं का केलं तिनं? त्या पिल्ल्याजवळ गेल्या ना, त्या पिल्ल्याजवळ गेल्या पारी तिनं डरकाळी फोडली ना, त्या डरकाळीनं उत्तर दिलं की स्वतःच्या पिल्ल्याचं नदीचा घोट घेतली, ये जगातली पहिली आई आहे, स्वतःच्याच पिल्ल्याचा नदीचा घोट घेते. तुला जर उठा येत नाही तर तू जगून काय उपयोग आहे? असं म्हणून त्या पिल्ल्याला सांगते, जगून उपयोग नाही, तुला उठा येत नाही तर तो मेलेलाच चांगला. म्हणून त्या पिल्ल्याचा घोट घेते, त्याला गिळून टाकते. जर तुम्हाला सिंहाचं व्हायचं असेल तर यशस्वी प्रवासाला पोहोचावंच लागेल, अभार कष्ट करावेच लागतील, त्या शिखरावर तुम्हाला पोहोचावंच लागेल, आणि त्या शिखरावर तुम्हाला पोहोचावंच लागेल. तुम्हाला या यशामध्ये आणणारे माझ्या मिस्टरला दिलीप सूर्यवंशी सर, खूप त्यांचं सपोर्ट आहे, खूप त्यांची मदत आहे. माझ्या मिस्टरला घडवणारे, टिकवणारे झडटीची लीडर दिलीप सूर्यवंशी सर यांना मी वंदन करते. तसेच आरटीसी गुलाब राठोड सर त्यांना मी खूप वंदन करते. तसेच आरटीसी अमर कवडे सर त्यांना मी धन्यवाद करते. तसेच आमचे लाडके महागुरु वसंत नाईक नवरे सर NTC त्यांना पण मी धन्यवाद करते. इथवर आणण्याचा प्रयत्न केले, त्यांच्या सपोर्टीमुळं, त्यांच्या आशीर्वादामुळं आम्ही इथवर पोहोचल्या आणि इष्टेच्या लायकी बनलेल्या. पण असं त्यांचे पल आम्ही जर फोन केले तेव्हा फोन घेतात, आणि जिथं चुकलं तिथं सांगणारे आमचे NTC नाईक नवरे सर यांना पण मी धन्यवाद करते. आणि असे आमच्या मिस्टरचं एक स्वप्न होतं की मी विमानमध्ये बसायचं, की आतापर्यंत आमच्या खानदानामध्ये कोणी बसलं नाही विमानमध्ये, पण माझे मिस्टर आज दुबई अचीवर होऊन विमानमध्ये बसून आले. मला खूप अभिमान वाटते. त्यांना नोकरी आहे, पण त्या नोकरीमधून जाऊ शकत नाही, पण या महिला स्टँडमध्ये खूप आपले स्वप्न साकार होतात. तुम्ही डाऊट नाही घेता, डिटेल घ्या आणि या व्यवसायाला सुरू करा, फॉर्म भरा, आपल्या लेकरं बाळाचं करिअर करा. मी एवढंच सांगते आणि माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम.